नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की विनायकच्या पायाला खूप त्रास होत असतो आणि तो ब्रेसेस घालून चालत असतो। तेवढ्या तिकडे मधुही राघवला म्हणत असते की राघव, तू सिंधूला हर्ट करून खूप मोठी चूक केली। काय गरज होती तुला ही सर्व करण्याची? विनायकच्या त्रासापेक्षा तुला तुझा इगो हा खूप महत्त्वाचा आहे। तर राघव म्हणत असतो की विनायक जर त्रास त्याला होत असेल तर मला कसा आनंद होईल। तेवढ्यात ऋषभ आलेला असतो। ऋषभने जी काही लंडनला जाण्याची तिकीट असतात ती राघवला आणून दिलेली असतात। राघव ती तिकीट्स घेतो आणि विनायकच्या रूममध्ये येतो। तेव्हा मात्र मधुला खूप राघवचा राग आलेला असतो। त्यानंतर राघव लगेच इकडे विनायकच्या रूममध्ये येऊन ते तिकीट्स विनायक समोर फाडतो। विनायक म्हणतो की बाबा, हे काय केले तुम्ही? आपल्याला तर लंडनला जायचे होते ट्रीटमेंटसाठी। तेव्हा राघव म्हणत असतो की बाळा, तुला कुठेही ट्रीटमेंटसाठी जायचे नाही ना, म्हणूनच ती तिकीट मी फाडून टाकले। मधुला तर खूप आनंद होतो। राघव म्हणतो की बाळा, आता आपण कुठेही जाणार नाही। तर विनायकला सुद्धा आनंद होतो आणि तो थँक्यू बोलून राघवला प्रेमाची मिठी मारतो। ते बघून मधु आणि ऋषभ यांना सुद्धा खूप आनंद होतो। त्यानंतर इकडे राजश्री खूप रडत असते आणि रत्नाकर तिला समजावतो। राजश्री म्हणत असते की आता आपल्या घरी जी सिंधू आली आणि या मागे जी सिंधू मी माझ्या लेकीप्रमाणे मानत होती, या दोघीमध्ये खूप अशी टोकाची म्हणजे वेगवेगळी भूमिका आहे आणि आत्ताची सिंधू खरंच खूप बदललेली आहे। रत्नाकर म्हणत असतो की राजश्री, एक गोष्ट लक्षात ठेव, सिंधू जे काही वागली ना त्याला राघव सुद्धा तितकाच जबाबदार होता। त्यामध्ये राघवची सुद्धा खूप चूक होती। तर राजश्री म्हणते की तुम्हाला कायम राघवची चूक दिसते का? तिला माहिती होते की राघवची तिच्यावर किती प्रेम आहे, ती गेल्यानंतर राघवची काय अवस्था होईल हे सर्व तिला माहिती होते, तरी सुद्धा ती राघवला सोडून गेलीस ना। राघवचा थोडा सुद्धा विचार तिने का केला नसेल? रत्नाकर म्हणत असतो की अगं राजश्री, राघवला समजवण्यासाठी तू होती, आपलं सर्व कुटुंब त्याच्यासोबत होतं, पण सिंधूला समजवण्यासाठी कोण होते ग? सिंधू तर एकटीच होती। त्यात काकू येते। काकू म्हणते की प्रेम हे आंधळ असतं आणि चुकीच्या व्यक्तीवर जर प्रेम केलं तर ही अशी अवस्था होते। आणि त्या सिंधूचं जर तुझ्यावर इतकंच प्रेम असतं तर इतकी मोठी गोष्ट तिने तुझ्यापासून नसती लपून ठेवली ग। तर राजश्री म्हणते की त्याच गोष्टीचं मला वाईट वाटते खूप। विसरणं इतकं सोपं नाही ना काकू। तेव्हा काकू म्हणत असते की अगं राजश्री, ती आणि अंकुर आपल्याला जेव्हा सोडून गेली, आपल्याला तिचा अपघात झाला हे समजले, तेव्हा आपली काय परिस्थिती झाली होती ते आठवण्याचा प्रयत्न कर ना ग तू। त्यावर लगेच ऋतुजाही मध्ये बोलते, आता तर ती सिंधू होती आणि तिच्यासोबत आता तिची मुलगी ती सावी सुद्धा आली। आणि एका गोष्टीचा विचार करा तुम्ही, डॉक्टरांनी सिंधूला सांगितले होते की ती कधी आई होऊ शकणार नाही। मग विनायक आणि सावी हे एकाच वयाचे कसे असणार? आणि ही सावी तिच्याकडे तिची मुलगी म्हणून कुठून आली असणार? तिचे बाबा कोण? का असे असेल सिंधू येथे असताना तिचं कुणाबद्दल म्हणजे कुणाच्या विषयी अफेअर असेल आणि त्याचंच हे सावी मुलगी असेल, म्हणजे सिंधूने आपल्यापासून हे सर्व लपून ठेवले असेल। तेव्हा काकू आणि रत्नाकर हे ऋतुजावर ओरडतात। काकू म्हणते की ऋतुजा, हे काय बोलतेस तू हे सर्व? काकू म्हणते की हा विषय आता येथेच बंद करा। आता आपण इथून पुढे सुद्धा मधु आणि राघवच्या संसाराचा विचार करा। ते दोघे कसे सुखात राहतील, ती मुलगी कशी त्यांच्यामध्ये येणार नाही, हे सर्व काही तुम्ही करण्यासाठी प्रयत्न करा। त्यानंतर इकडे सिंधू आणि सावी एका हॉटेलवर थांबलेले असतात। सकाळ होते। सिंधू म्हणते की सावी बाळा, आता उठ, आपल्याला लगेच दहेगावला जायला निघायचे। तर सावी उठते आणि ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते। तेवढ्यात राघव येतो आणि राघवला बघून सिंधू विचारते की तुम्ही आता येथे कशासाठी आलात? आम्हाला घरातून तर हकललेस, आता पुण्यातून सुद्धा हकलून देणार का? तेव्हा राघव म्हणतो की नाही, मी तुम्हाला परत घरी घेऊन जाण्यासाठी आलोत। एकदा घरातून हकलून द्यायचे आणि परत घरी घेऊन येण्यासाठी यायचे, म्हणजे राघव रत्नपारखी हे तुम्हाला चांगले जमते हो। त्यावर लगेच राघव म्हणत असतो की येथे मी तुमचा एक्स हजबंड म्हणून नाही आलो, तर मी एका मुलाचा बाप म्हणून येथे तुम्हाला त्याच्या उपचारासाठी घरी घेऊन जाण्यासाठी आलो। सिंधू म्हणत असते की तुम्हाला सर्वजण तुमचे नौकरच वाटतात का? मी विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठीच येथे आले होते, पण तुम्ही माझ्या मुलीचा आणि माझा तुमच्या घरामध्ये जो काही अपमान केला तो मी विसरले नाही। आणि तुम्हाला असे का वाटते की मी परत विनूची ट्रीटमेंट करण्यासाठी यावे आणि मी विनायकची ट्रीटमेंट करावी हे सुद्धा तुम्हाला मान्य नव्हते? मग असा कोणता साक्षात्कार झाला की तुम्ही लगेच मला शोधत येथे आलात आणि विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी घरी चल असे म्हणतात? राघव म्हणतो की विनायकसाठी माझ्याकडे खूप काही असे ऑप्शन आहे, पण विनायकला तुमच्याकडूनच ट्रीटमेंट करायची
म्हणून असा कोणताही साक्षात्कार मला झालेला नाही, म्हणून तुम्हाला घेण्यासाठी मी परत इकडे आलो. राघव म्हणतो की हे सर्व मी माझं एक मुलाप्रती कर्तव्य म्हणून करतो. राघव म्हणते की हो का? तर सिंधू म्हणते हो का राघव सर, आणि उशिरा का होईना पण तुम्हाला कर्तव्याची जाणीव तर झाली, आणि त्याच वेळेस तुम्हाला कर्तव्य समजले असते तर आज आपला मुलगा अंकुर आपल्यासोबत असता. राघव म्हणतो की अंकुरचं नाव सुद्धा तुम्ही तुमच्या तोंडातून घेऊ नका. सिंधू विचारते की का? जेव्हा बायकोची बाजू घेण्याची वेळ आली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बायकोची बाजू घेतली नाही, आणि आता तिला जबरदस्तीने घरी चल असे म्हणतात, आणि सर्व हा दोष तुम्ही तिला का देत असताल? त्यावर राघव लगेच रागाने म्हणतो की इथे फक्त मी एक विनायकचा बाबा म्हणून आलो, आणि तुम्ही फक्त माझ्याबरोबर घरी येता की नाही हे सांगा मला. सिंधू म्हणते की विनायकची यामध्ये काही चूक नाही, आणि त्याला या स्कूलच्या धावणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा त्यासाठीच मी इथे आले होते, आणि आपल्यावर जे काहीही माझ्यावर ही अन्याय झाला तो अन्याय मी विनायकवर कधीच होऊन देणार नाही, म्हणून मी विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी येण्यास तयार आहे, पण आपल्यामध्ये फक्त डॉक्टर आणि पेशंट इतकेच नाते असेल. राघव म्हणत असतो की मला हे सर्व मान्य आहेत. तर लगेच इकडे काकू आणि सर्वजण बसलेले असतात. तर मधूला काकू आवाज देते, तर मधू येते. तर लगेच काकू विचारते की काय ग राघव कुठे गेला? तर मधू म्हणते की तो काहीतरी त्याच्या कामानिमित्त बाहेर गेला. त्यावर लगेच काकू ही मधूला म्हणते की तू येथे सिंधूला का परत घेऊन आलीस? काय गरज होती? राघव आणि तुझ्यामध्ये आता लग्न झाले असून सिंधूला आणण्याची काय गरज होती? तू विचार केला का तुझा राघवचा? राघव अजूनपर्यंत सिंधूला पूर्णपणे विसरलेला नाही, तरी सुद्धा तो हा डिसिजन का घेतला असेल, आणि स्वतःच्या पायावर तू कुऱ्हाड का पाडून घेतली असेल? तर मधू म्हणते की मला सर्व समजते की तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि माझ्या काळजीपोटीच तुम्ही हे सर्व करतात, पण मी राघवची जशी बायको आहे तशी विनायकची सुद्धा आई आहे, आणि मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला, केवळ फक्त विनायकसाठी. गेल्या कित्येक दिवसापासून विनायक फक्त सिंधूचे नाव घेतो, आणि तो सिंधूला विसरायला सुद्धा तयार नाही, त्यामुळे मी सिंधूला येथे घेऊन आले, आणि माझा राघववर पूर्ण विश्वास आहे की राघव काही असं चुकीचं करणार नाही. काकू म्हणते की हो, आपला राघववर तर विश्वास आहे, पण त्या मुलीवर नाही, कारण ती लोकांच्या भावनांशी किती सहजपणे खेळू शकते हे तर आपल्याला चांगले माहिती आहे ना. राजश्री म्हणत असते की राणी, आता याची किंमत फक्त तुला जास्त मोजावी लागणार, त्यामुळे तू राघवच्या आणि तुझ्या नात्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे, आणि हे फक्त आता तुझ्याच हातामध्ये आहे की तुमचं नातं हे कसं वाचवायचं. मधू म्हणते की राघव त्याचे कर्तव्य कधीच विसरणार नाही, हे मला चांगले माहिती आहे, तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका. राजश्री मनात म्हणत असते की खरंच राघव आत्ताच सावरला, देवा कुठेतरी तू त्याची साथ दे. तेव्हा लगेच राघव हा सिंधू सावी यांना दरवाजात घेऊन आलेला असतो, आणि त्या सर्वांना एकत्र बघून सर्वांना तर खूप धक्का बसतो. मधूला आनंद झालेला असतो. सर्वजण चकित आश्चर्याने होऊन त्यांच्याकडे बघतच असतात. तर लगेच मधू ही खुश होऊन विनायकला आवाज देते, आणि हे बघ कोण आले तुला भेटण्यासाठी, तुझी डॉक्टर काकू आणि सावी आल्यात. तर लगेच विनायक त्यांना बघून खूपच आनंदी होतो, आणि राघवला विचारतो की बाबा मी स्वप्न तर बघत नाही ना? राघव म्हणतो की नाही बाळा, मी तुझ्यासाठी त्यांना घेऊन आलोत, आणि त्यासुद्धा दोघे इथे तुला भेटण्यासाठीच आल्यात. विनायकला खूप आनंद झालेला असतो. सावी आणि सिंधूला सुद्धा विनायकला बघून खूप आनंद होतो. विनायक लगेच सिंधूला प्रेमाची मिठी मारतो. सिंधू म्हणत असते की बाळा, तुला हे मी प्रॉमिस केलेले आहे ना, रनिंगमध्ये तुला मी पार्टिसिपेट करून तुझा नंबर 1च आणून देईल, तेव्हा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाळा मी येथे तुझ्यासाठी आलेत. विनायकला खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे राघव लगेच आतमध्ये जायला निघतो. तर मधू लगेच राघवला म्हणत असते की राघव थांब, आणि खरंच मी खूप आनंदी आहे की सिंधूला आणि सावीला तू विनायकसाठी परत येथे घेऊन आलात. मला खरंच खूप मस्त असे वाटले, कारण तू पहिल्यांदा आज माझे काहीतरी ऐकले. राघव म्हणत असतो की हो मधू, आणि तू विनायकचा आणि माझा खूप छान प्रकारे विचार करून त्यांची काळजी घेते, ते बघून सुद्धा मला खरंच खूप आनंद वाटतो, आणि आज तू प्रूव्ह केले की तू जगातली बेस्ट आई आहे
आहे म्हणून मला सुद्धा तुझा खूप अभिमान वाटतो, म्हणून राघव आणि मधू एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात। सिंधू हे सर्व बघत असते आणि तिला हे सर्व बघून खूप असे वाईट वाटते। सिंधूच्या डोळ्यात पाणी येते। राघव मुद्दाम असे जलसी फील करण्यासाठी सिंधूला करत असतो। तर हा भाग येते संपतो। पुढील भागामध्ये सिंधू सावीला म्हणत असते की विनायक आता झोपला, चल आपल्याला निघायचे। सावी विचारते की आई आपण येथे नाही राहणार का? तर सिंधू नाही बोलते आणि सिंधू सावी जायला निघतात तर रेश्मा लगेच सिंधूला अडवते। सिंधू मागे वळून बघते तर रेश्मा विचारते की डॉक्टरांनी तू कधीही आई न होण्याचे सांगितले होते, मग ही सावी कुणाची मुलगी आहे, तिचे बाबा कोण? तर सावी सुद्धा हे सर्व ऐकत असते आणि आता सिंधू ही रेश्माला काय उत्तर देणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।